नमस्कार, मी तृप्ती. नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज मी संध्याकाळचा ब्लॉग शूट करते आणि आज डाळ भात वगैरे खायचा काही मूड नाहीये. म्हटलं पटकन काहीतरी झटपट होईल असं बघूया आणि मस्त टेस्टी पण असेल. तर आज मस्त कुकरमध्ये ना झटपट होणारी व्हेज बिर्याणी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर रेसिपी कशी वाटते हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आपला चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. चला रेसिपीकडे वळूया. पहिलं मी प्रिपरेशन करून घेते आणि मग पुढचं तुमच्याशी शेअर करते. घे ते 3 आहेत ते मला उभी चिरून दे. इथे तांदूळ भिजत ठेवलाय, बटाटा आणि आपल्या भाज्या आणि हे एवढं साहित्य लागणार आहे. तर 3 मला उभे. दुसरी वाली किसणी मिळत नाहीये, ही तुटली आहे. तुम्ही टाकेल नाही म्हणजे स्पेअर मध्ये कसं ती नाही मिळाली तरी मिळते वेळेला. ते मी फास्ट गॅसच केलं. फास्ट गॅसवरती तळून घेते. तू रायता, मी तुला रायत्यासाठी भांडण देते. हे बघ एवढं वाचू रायत्यासाठी. जरा दुसरं घे ना, स्टीलचं असेल तर. कारण मला दही फेटायला लागतं ना व्यवस्थित. हा दे आता काय. त्रिशाचं फेवरेट भांडं. होतोय ना. आणि या काढून घेते. मस्त कलर आला ना. गॅस बारीक केलाय. एवढं तेल आहे, थोडं कमी करू का? जास्त वाटते ना. थोडंसं कमी करते. कमी पडलं, इथून चटका लागला. बस एकदम पण कमी नको. ठीक आहे. कांदा काढून घेते. आता मेन रेसिपीला सुरुवात करूया. इथे ना मी काही खडे मसाले घेतले. ही ना सकाळची तुळशीची पानं आहेत, फुलाबरोबर येतात ना ती. तर 1 वेलची, 4-5 काय बोलतो त्याला, 2 लवंगा, 4-5 काळी मिरी आणि 2 तेजपत्ता. छान आलू लसूण, कांदा, कांदा थोडासा मऊ झाला ना लगेच टोमॅटो घालून घेऊया.
जरा परत सूट चालू होती त्यांचं. त्याबरोबर ताट छान तू बारीक कट केलास मी टोमॅटो आपलं पटकन नरम पडलं. तेल पण चांगलंच गरम होतं. तर आता ना मी ते पहिल्या सगळ्या भाज्या टाकून घेते. एका साईडला पाणी द्यायचे आपल्याला. थंड पाणी बिर्याणीमध्ये टाकायचं नाही आहे. आता याच्यामध्ये मी मसाले टाकायचे. लाल तिखट, आणि तुम्ही एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाका. एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकला. मग आपला 1.5 वाटी भात आहे. आता हे ना सर्व तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे. आणि आत्ताच या स्टेजला मी ते दही पण टाकते. आणि थोडासा कांदा गाळा टाकणार आहे. नंतर भांड्यावर थोडासा वर घेते. थोडासा कांदा, हा छोटा चमचा घेतला. तुला लागणार आहे ना दही? छान परतून घ्यायचं. कलर बघ कसला मस्त दिसतो. मीठ घालायचं राहिलं. पाण्याचा गॅस जरासा फास्ट कर. मीठ. तिकडचं लाईट बंद करून छान तेल सुटेपर्यंत मसाल्याला मस्त तेल सुटलं पाहिजे. 2 मिनिट. मस्त तेल सुटलेलं आहे छान. आता आपण हा जो भात घेतला आहे तो याच्यात टाकून घेऊया. भात तुटला नाही पाहिजे म्हणून खालून असं व्यवस्थित ढवळते. आता हा भात एवढा आहे ना, तुम्ही एवढं पाणी टाकणार. ओके. उकड
मला चलो, एक नंबर. भारी झाली आहे ना. मस्त. राईस पण बघा मस्त आहे. हा दावतचा पुलाव बासमती राईस आहे. टेस्ट घेऊन बघते मी.